उन्हाची तीव्रता आहे, त्याचा चटका मोठा बसतोय, टेम्परेचर प्रचंड वाढलेलं आहे। परवा तर पुण्यामध्ये 65 वर्षात एवढं दुपारचं टेम्परेचर त्या दिवशी नव्हतं, इतकं टेम्परेचर त्या ठिकाणी वाढलंय। स्वतः विकास महात्मे ज्या विदर्भातनं येत आहेत तिथं फार 46 पर्यंत काही भागामध्ये टेम्परेचर गेलेलं आहे। त्यामुळे काळजी घ्या, उगीच कारण नसताना उन्हाचं कुठं इकडं तिकडं चकाट्या पेटत फेडू नका, कारण नसताना दुनियाच्या गप्पा मारू नका। राजकारण करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू, तुम्ही त्याच्यामध्ये काही आणखीन याने असं का केलं त्यांनी तसं का केलं आणि हे काही बरोबर झालं नाही, काय बरोबर झालं काय चूक झालं ते आमचं आम्ही बघू। तुम्ही तुमचा धंदा पाणी व्यवस्थित बघा, तुमचा व्यवसाय व्यवस्थित बघा, उगीच एकमेकाची उणी काढू नका। काही हजारो लोक आपल्या महाराष्ट्रातली तिथं आहेत, काही जणांना तर या भ्याड हल्ल्यामध्ये स्वतःचा जीव गमवावा लागला। फार वेगळ्या पद्धतीचा ह्या जे कोणी अतिरेकी होते त्यांनी केलेलं आहे। सगळा देश त्याचा बदला कधी त्या ठिकाणी घेतला जातो, त्याला जशाच तसं उत्तर कसं दिलं जातं ह्या सगळ्या विचारामध्ये आहे आणि त्याच्यामुळे थोडासा वेगळ्या परिस्थितीतनं आपण सगळेजण चाललोय। आज बऱ्याच जणांना विमानाने आम्ही आणण्याचं काम करतोय, तिथं स्वतः एकनाथराव शिंदे बसून आहेत, गिरीश महाजन साहेब बसून आहेत, आम्ही सतत त्यांच्या संपर्कात आहोत। त्यांना इथून जी काही व्यवस्था इकडं आल्यानंतर करायची ती मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे। कालच पण इतकं भयानक तो हल्ला होता की जगाने ह्या हल्ल्याची नोंद घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे जे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनात आहे की ह्यांचा बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचा आणि तो बदला घेतल्याशिवाय आपला भारत देश गप्प बसणार नाही। उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, आपलं उजनी धरण झपाट्याने पाणी सोडलेलं आहे। खरं तर पाण्याचं नियोजन हे जरा नीट केलं पाहिजे। एवढं उजनी धरण भरलं होतं आणि ते आत्ताच 23-24 तारखेला फार मायनस मध्ये गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं ज्याला पाणी पाहिजे त्यांनी घ्या, परंतु त्याचा काटकसरीनं वापर करा। उद्याच्याला तिथलं पाणी संपलं तर काय आपण करणार, कुणाला पाणी मागणार? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।